वाटवे बोलतोय. आमची जी युरोपमधली ट्रिप चालू आहे स्वित्झर्लंड आणि ईस्टर्न युरोपमध्ये, त्याच्यामधल्या 2 व्हिडिओज ऑलरेडी पब्लिश झाल्या आहेत. आणि आता मी जी व्हिडिओ प्रेझेंट करतोय ती आहे लुझर्न या गावाची. हे जे लुझर्न आहे, या लुझर्नला आम्ही पहिल्यांदा एक्सप्रेसमधनं, म्हणजे ती पॅनोरामिक एक्सप्रेसमधनं आलो. चूरला उतरलो. चूरहून आम्ही ट्रेन घेतली आणि त्या ट्रेननं आम्ही झ्युरिकला गेलो. आणि झ्युरिकहून दुसरी ट्रेन पकडून आम्ही लुझर्नला आलो. हे सगळं फास्ट झालं, म्हणजे 2-2.5 तासामध्ये आम्ही लुझर्नला पोचलो होतो. मग लुझर्नला पोचल्यानंतर आम्ही काय केलं, तर पहिल्यांदा तिथलं ट्रेन स्टेशनवर बाहेर पडल्यावर विचारलं की आम्हाला आमच्या हॉटेलला जाण्यासाठी कोणता मार्ग आहे, म्हणजे आम्ही कोणती बस घ्यावी वगैरे. आणि दुसरी एक त्यांना गोष्ट विचारली की उद्या आम्हाला जे टिटलिसला जायचंय नेक्स्ट डेला, तर त्यासाठी आम्हाला इथं किती वाजता यायला पाहिजे, काय गाड्यांची फ्रिक्वेन्सी आहे, कसं जायचं काय, ते सगळं विचारून घेतलं. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाहेर आलो आणि काहीतरी 106 नंबर वगैरे काहीतरी बस होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की 3 स्टॉप नंतर उतरा, तुमचं हॉटेल तिथं असेल. मग त्याप्रमाणे आम्ही उतरलो, बसमध्ये बसून लॉजवर गेलो. हॉटेलवर गेल्यानंतर तिथं सामान ठेवलं आणि त्या रिसेप्शनकडनं मॅप घेतला. मॅप घेतल्यानंतर कसं झालं की त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आता संध्याकाळची वेळ आहे, तुम्ही फिरून येऊ शकता. म्हणलं आम्हाला फिरायचंच आहे, फक्त आम्ही आयडिया काय करू ते सांगा. मग त्याने काय सांगितलं की अगदी जवळ एक छोटीशी टेकडीसारखं आहे, गुडस्टिक म्हणून आहे, गुडस्टिक म्हणून, GUTSCH, गुडस्टिक म्हणून. तर तिथं तुम्हाला फ्युनिक्युलर घ्यावी लागेल. मग आम्ही गेलो, आम्ही फ्युनिक्युलर घेतली आणि वरती गेलो. वरती गेल्यानंतर तिथं तोफा आहेत, काही पुतळे आहेत, काही म्हणजे किल्ल्यासारखं आहे वरती थोडक्यामध्ये. पण त्या पॉइंटचा एक फायदा असा झाला की आम्हाला लुझर्न गावाचं सगळं वरून मॅप्स लक्षात आला की बाबा आपण कुठं आहोत, कुठं जायचंय, काय करायचंय, हे सगळं आमच्या लक्षात आलं. मग आम्ही वरती थोडंसं फिरून घेतल्यानंतर फ्युनिक्युलरनं परत खाली आलो. खाली आल्यानंतर खाली 2 ब्रिज आहेत. एक जो ब्रिज आहे तो अतिशय प्रसिद्ध चॅपेल ब्रिज आहे. पण त्याच्या आधी आणखीन एक ब्रिज आहे. तर तो जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं आम्ही, म्हणजे त्याला कव्हर्ड ब्रिज म्हणतात आणि त्याला ट्रायंग्युलर पॅनल्स आहेत वगैरे वगैरे. तर तो ब्रिज आम्ही घ्यायचा ठरवला. मग आम्ही पहिल्यांदा त्या ब्रिजवर गेलो. तर तो जो ब्रिज आहे त्याचे म्हणजे वरती असं त्रिकोणी त्यांनी केलेलं आहे आणि त्या त्रिकोणाचा मधला जो पार्ट असतो त्याच्यावर त्यांनी पेंटिंग्स केलेली आहेत. जवळजवळ 45 पेंटिंग्स आहेत या टोकापासून त्या टोकापर्यंत. तर आता ती जी पेंटिंग्स आहेत ती टोटिनटोनाज म्हणून एक काहीतरी प्रकार आहे, त्याच्याशी ते मोडतात. आता टोटिनटोझान काय मलाही माहित नाही, परंतु त्याच्याशी ते रिलेट होतात असं त्यांनी सांगितलं. ती जी पेंटिंग्स आहेत त्याच्यामध्ये काही म्हणजे चर्चचे चित्र आहेत, काही जेससचे आहेत, काही आणखीन कुणाची आहेत, काही नेचरची आहेत. आणि त्याच्या खाली त्यांनी त्याची माहिती दिली आहे, म्हणजे त्या चित्राबद्दलचंही दिलंय. आणि तिथं जर का कोणी स्पॉन्सर केलं असेल ते चित्र तर त्याचंही नाव दिलंय. असं आम्ही ते सगळं बघून घेतलं. मग परत आलो आणि मग ती चॅपल ब्रिजवर गेलो. हा जो चॅपल ब्रिज आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे. तो जो ब्रिज होता तो म्हणजे आम्ही ज्या आधी ब्रिजवर गेलो होतो त्याच्याही आधी ब्रिज हा होता. फक्त हा डॅमेज झाल्यामुळे 1993 साली त्याला पूर्णपणे पूर्वीसारखा रिस्टोर केलाय. त्यामुळे तो दिसताना थोडासा नवीन दिसल्यासारखा दिसतो, पण तो ऍक्च्युअली जुना ब्रिज आहे, तो पूर्ण डॅमेज झाला होता. मग त्या ब्रिजच्या शेजारी एक 34 ते 35 मीटरचं एक म्हणजे फोर्टिफिकेशन, म्हणजे एक आपण स्तंभ आहे असं म्हणूयात. पण त्या स्तंभ आणि हे शेजारी असल्यामुळे स्तंभ आणि त्याचे फोटो काढत 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 आम्ही सिटी पार करून पलीकडे गेलो, म्हणजे नदी पार करून पलीकडे गेलो. मग नदीच्या पलीकडे गेल्यानंतर त्यांच्या जुन्या स्ट्रीट्स आहेत. त्याला किल्ला आहे एक प्रकारचा, त्याला 9 टॉवर्स आहेत. मग आम्ही ते टॉवर्स बघत बघत चाललो होतो. मग त्यातल्या एका टॉवरवर आम्हाला वर जाता आलं, पण आम्हाला पूर्ण वर जाता आलं नाही कारण त्यांची ती टॉवर्स त्यांनी सेफ्टीसाठी बंद ठेवली आहेत. पण आम्ही एका टॉवरमध्ये गेलो, जेवढं काय आम्हाला बघता आलं उंच जाऊन तेवढं बघून घेतलं आणि खाली आलो. त्यापैकी एका टॉवरवर एक घड्याळ आहे. ते सगळ्यात जुनं घड्याळ आहे, म्हणजे 400-500 वर्षापूर्वीचं घड्याळ आहे. रिपेअर करून त्यांनी व्यवस्थित मेंटेन केलंय. आता त्या घड्याळाला त्यांनी काय केलंय, बाकी सगळ्यांच्या 1 मिनिट आधी घड्याळ चालतं ते. म्हणजे त्याच्यात 12 वाजले की बाकीच्यांता 11:59 झालेले असतात, असं घड्याळ त्यांनी ते डिझाईन केलंय. तर त्याला ते म्हणजे त्यांनी प्रायोरिटी दिलेली आहे 1 मिनिट आधी चालायची. त्याप्रमाणे ते घड्याळ आहे, ते बघून घेतलं आम्ही. मग ते रस रिव्हरच्या बँकनं चालत 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 आम्ही कुठं 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 करत करत आम्ही शेवटी लॉयन मॉन्युमेंट पाशी गेलो.
हे जे लॉयन मॉन्युमेंट आहे हे युद्ध संदर्भातलंच लॉयन मॉन्युमेंट आहे. म्हणजे दुसऱ्या महायुद्धात, पहिल्या महायुद्धात किंवा त्याच्या आधी जे काही स्विस सैनिक मारले गेले त्यांच्या मेमरीमध्ये ते लॉयन मॉन्युमेंट आहे. त्याच्या शेजारी आणि काही काही गोष्टी आहेत त्या आम्ही बघून घेतल्या. मग ते बघून झाल्यानंतर आम्ही कडेनं जात असताना आम्हाला भरपूर चौक लागले. मग वेगवेगळ्या प्रकारची घरं लागली. म्हणजे त्यांनी सिटीचं ब्युटिफिकेशन वाढवावं असं ते पेंटिंग केलेले हाऊस आहेत. नंतर त्याच्यामध्ये कॉबल स्टोन म्हणजे दगडाच्या आपण काय म्हणूया दगड लावलेले रस्ते होते, त्याच्यावरनं तुम्हाला चालावं लागतं ते होतं. ते त्याचा फायदा काय असतो की दगड लावलेले स्टोन आले की त्याच्यावर गाड्या येत नाहीत, त्याच्यामुळे चालण्याचा तो स्ट्रीट होतो आणि ते चांगलं होतं. मग असं करत करत आम्ही बघून आलो. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे सावकाश सावकाश चालत होतो, सगळं बघत होतो आणि मग एका ब्रिज पाशी आलो. मग ब्रिज पाशी आलो, ओल्ड टाउन हॉल बघून घेतला. आतमधनं काय 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 आणि आम्हाला ज्या बिल्डिंग्स होत्या त्या बघता आल्या. त्यांनी तिथं नावही लिहिली आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम येत नाही. मग हे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही चर्चला आलो एका. ते ह्याच्या शेजारनंच म्हणजे नदीच्या शेजारनंच आलो. त्याच्या शेजारी लेक पण आहे त्यांनी केलेला आणि तो आम्ही ब्रिज क्रॉस केला. ब्रिज क्रॉस करत असताना आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जलचर दिसले, म्हणजे आपण हंस म्हणूयात. तर हंस भरपूर दिसले, त्याचेही मी फोटो टाकलेत. मग तिकडून दुसऱ्या साईडला आल्यानंतर तिथं कल्चर अँड काँग्रेस सेंटर आहे. मग त्याच्यानंतर तिथं म्युझियम आहे. नंतर नंतर तिथे एक हाफ करची आहे आणि लेक साईडला तुम्हाला लेकमध्ये तुम्हाला बोटिंगही करता येतं. पण आम्ही हे सगळं बघत बघत असताना आम्हाला त्या माणसानं सांगितलं की ऑलरेडी लेट झालाय, तर तुम्ही उद्या संध्याकाळी या, तुमच्या पासमध्ये ते इन्क्लुडेड आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी आलात की तुम्हाला ट्रिप करता येईल, म्हणजे बोटीतनं जाता येईल. त्याप्रमाणे आम्ही नेक्स्ट डे बोटीत बसलो आणि बोटीची मस्तपैकी ट्रिप झाली. 2 तासाची ट्रिप होती. त्याला वेगवेगळे टेंटेकल्स म्हणजे आपण असे वेगवेगळे भाग आहेत, तर ते फिरवत होते. आम्हाला कानाला लावायला त्यांनी हेडफोन दिले होते, त्याच्यामध्ये त्याचं वर्णनही सांगत होते. असं सगळं बघून आम्ही ती ट्रिप नेक्स्ट डे करून आम्ही आमच्या लॉजवर आलो. अशा पद्धतीनं आमचं लुझर्नचं सगळं जे बघणं होतं ते त्या पद्धतीमध्ये झालं. तुम्ही व्हिडिओ बघताय याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मी अजूनही तुम्हाला काही व्हिडिओज देऊ शकतो. थँक्यू.